सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सावंतवाडी हे शहर, मात्र सावंतवाडीचा मोती तलाव हा सर्वांना स्वच्छ मोती तलाव म्हणून सांगितला जातो। मात्र त्या तलावाची कशी दुर्दशा झाली ते मी तुम्हाला दाखवणार आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी कचरा पडला आहे आणि या कचऱ्यामुळे कशा पद्धतीने हा मोती तलाव अगदी अस्वच्छ झालेला आहे। या जर मोती तलावाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला इथले सावंतवाडीकर बसायला येत असतात। नुकतीच सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यावेळीसुद्धा महत्त्वाचा विषय होता, चर्चेला जात होता, तो सुंदरवाडी सावंतवाडी। मात्र सुंदरवाडी सावंतवाडीची काय अवस्था आहे, किती गलिच्छ आहे, इथला तलाव बघितल्यानंतर लक्षात येतं या तलावाचं इथे कचऱ्याच्या बाटल्या कशा पद्धतीने इथे टाकण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहत आहे। अगदी सावंतवाडी म्हटल्यानंतर दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला, या मोती तलावाच्या बाजूलाच दीपक केसरकर यांचा बंगला आहे। तर ज्या ठिकाणी राजवाड्यातील श्रद्धाराजे भोसले ज्या निवडणुकीला उभ्या होत्या त्यांचासुद्धा जर बघितलं तर हाच या ठिकाणी बंगला आहे, त्यांचं निवासस्थान आहे। आणि हा सगळा जर परिसर बघितला तर या परिसरातच अगदी बघितलं तर नामांकित व्यक्ती राहत असतात। मात्र या तलावाची कशा पद्धतीने दुरावस्था आहे ते आपण पाहत आहे। एकूणच जर बघितलं तर या दुरावस्थेला जबाबदार कोण हा महत्त्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी अशा पद्धतीच्या या होड्यासुद्धा आणलेल्या होत्या, मात्र त्या कशा पद्धतीने पडल्या आहेत आपण पाहत आहे। आपल्यासोबत इथे काही सावंतवाडीकरसुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, कारण मोठ्या प्रमाणात इथे सावंतवाडीकर सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला चालायला येतात। मला सांगा, सावंतवाडी सुंदरवाडी असं सांगितलं जातं, मात्र या सावंतवाडीतल्या मोती तलावाची कशी दुरावस्था आहे आपण काय सांगाल? सुंदरवाडीचा मोती तलाव हा नावाने तर सुंदर आहे, पण इतका गलिच्छ आता हा प्रकार आहे। एकंदरीत कचरा, ह्या बाटल्या सगळं पाहिल्यानंतर, आणि आजूबाजूला हे आत गवत वगैरे वाढलेलं आहे। स्वच्छतेकडे फार दुर्लक्ष केलं जातं आणि शहराची स्वच्छता म्हणावी तशी नाही आहे चांगली। फक्त प्रमुख रस्ते, तलावाच्या काठाने जे काय आहेत ही स्वच्छता आपल्याला दिसते आहे, पण अंतर्गत ज्या भागांमध्ये कचरा हा अनेक वर्षे किंवा अनेक दिवस उचललेला दिसत नाही आहे। मला सांगा, नगरपालिकेची निवडणूक होती, या नगरपालिकेच्या निवडणुकीत सगळ्यात चर्चेत होता तो मोती तलाव। मोती तलावाचा स्वच्छता कशी आहे ते सांगितलं जात होतं, मात्र हे विदारक सत्य आपण TV9च्या दर्शकांना दाखवतो। काय सांगाल, याच मोती तलावावर संपूर्ण राजकारण चालतं? हो, विदारक दृश्य हे तर आपण चित्रित केलेलेच आहे, पण फार सुधारणा घडवून आणावी लागेल। केवळ लाईटिंग किंवा इतर गार्डन सभोवती दिसते हे सौंदर्यच फक्त या सुंदरवाडीचं नाही आहे। कोण जबाबदार आहे असं वाटतं आपल्याला याला? जबाबदार म्हणजे प्रशासन। आता पालिकेच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका नव्हत्या गेले 5-6 वर्षे, प्रशासन होतं, त्यामुळे प्रशासनाचं फारसं लक्ष इकडे दिसत नाही। नक्कीच आपण मुद्दा पुन्हा एकदा दाखवूया की कशा पद्धतीने हा सावंतवाडीचा मोती तलाव आहे आणि ह्या मोती तलावाच्या किनाऱ्यावर कशा पद्धतीनं हा सगळा कचरा आहे आणि हे सुंदर असं सावंतवाडी आहे। मात्र सावंतवाडीच्या सुंदर सावंतवाडीची सावंतवाडीच्या प्रशासनाने म्हणा किंवा राजकारण्यांनी कशा पद्धतीने दुरावस्था केली ते आपण पाहत आहे। खरं तर इथे अजून काही नागरिक आहेत, तुम्ही बघताय हे सावंतवाडीचं शहर आहे, पण त्याची कशी दुरावस्था आलेली आहे काय सांगाल, याला जबाबदार कोण आहे नेमकं? 2 वर्षापूर्वी गाळ काढला होता, पुढे काय सुरुवात केली तसंच आहे, त्यामुळे काहीही लक्ष नाही कुणाचंच। आणि 4 वर्ष तर प्रशासक आहे, मग आनंदी आनंद। अगदी दीपक केसरकर यांचा बंगला सुद्धा बाजूला आहे। राजवाड्यातील ज्या नगराध्यक्ष पदासाठी ज्या उभ्या होत्या श्रद्धाराजे भोसले त्यांचा सुद्धा इथेच किनाऱ्यावर आहे। हो, पण दीपक केसरकरचा बंगला आहे ना, त्याच्यासमोर चांदा आणि बांधा योजनेतून ते याने मनगट्टीवारने आपला एअरपोर्टसारखं बसस्टँड मारलेला तिकडे बल्लारपूरला, आणि इथे काय बघा तुम्ही परिस्थिती आहे ती, म्हणजे काय उपयोग, मंत्रिपदाचा काय उपयोग आहे? बघते आपण सावंतवाडीतील मोती तलावाच्या बाजूला कशा पद्धतीने दुरावस्था आहे। खरं तर हा सावंतवाडीचा मोती तलाव आहे, सुंदरवाडी म्हणून सावंतवाडीकडे पाहिलं जातं, मात्र राजकारणी म्हणा किंवा प्रशासन म्हणा याची कशा पद्धतीने दुरावस्था केली ते आपण पाहत आहे। कॅमेरामन अजय कुडाळकरसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।